Hello students, we have studied the COP and the anthem till it's one of them L lads celebrating the goose eggs they give to the Hartford College, noisy but no harm. We have instructions to let them be. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला. आता पुढचा पॅराग्राफ आपण पाहूया. बघा स्क्रीनवरती पॅराग्राफमध्ये पाहूया. डिस्कॉन्सोलेट हताश निराश. Disconsolate Sophie stopped his unavailing racket. Unavailing निष्फळ. Disconsolate हताश निराश. Unavailing निष्फळ. रॅकेट गोंगाट. रॅकेट गोंगाट. बघा सोफी काय करत होता तर नाचत होता, डान्स करत होता. एक पोलीसमन आला आणि त्याच्याकडे फक्त पाठ करून फक्त तो बोलला की हे हार्टफोर्ड कॉलेजमधील विद्यार्थी कदाचित गूस पक्ष्याने अंड दिल्याबद्दलचा सण साजरा करत असावेत आणि आम्हाला वरतून सूचना आहे की अशा लोकांकडे, अशा मुलांकडे लक्ष द्यायचं नाही. त्याच वेळेस सोफीने त्याचा तो गोंगाट, जो निष्फळ गोंगाट होता, तो थांबवला. तो निराश झाला. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. आता बघा या वाक्यामधून आता सोफीच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण होत आहेत ते पाहायला मिळत आहे. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. ले पडणे. तो म्हणतोय पोलिसमनचा हात आपल्यावर कधीच पडणार नाही का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अन अनअटेनेबल आर्केडिया. आयलँड इथे अर्थ जेल, अटक, तुरुंग. सीम भासणे, अनअटेनेबल अप्राप्य, प्राप्त न करता येणारे, अनअटेनेबल. आर्केडिया इथे अर्थ घेऊया स्वर्ग. त्याला असं वाटू लागलं, त्याच्या त्या फॅन्सीमध्ये, त्याच्या त्या चमत्कारी कल्पनेमध्ये त्याला असं वाटू लागलं की स्वर्ग, इथे स्वर्ग कशाला म्हटलेलं आहे तर तुरुंगाला, तो जणू काही अप्राप्य स्वर्गासारखा वाटू लागला. बघा त्याला तुरुंग कसा वाटतोय की जसा एखाद्याला स्वर्ग मिळणं सोपं नाही तसं अप्राप्य स्वर्गासारखा त्याला तुरुंग वाटू लागला. त्याला दूर वाटू लागला तुरुंग. ही बटन हिज थीन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. अगेन्स्ट द चिलिंग थंडगार. त्याने कोट घातलेला होता, त्या कोटची बटन त्याने लावली थंडगार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्याचा हा सुद्धा प्रयत्न काय झाला, अपयशी झाला. पोलिसमनला पाहून डान्स केला, नॉईज केला, परंतु पोलिसमनने त्याला अटक केली नाही. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस मॅन. त्याच वेळेस त्याला एका सिगरेटच्या दुकानामध्ये त्याने काय बघितलं, ही सॉ अ वेल ड्रेस मॅन. एक चांगला ड्रेस परिधान केलेला माणूस त्याने बघितला आणि तो काय करत होता, लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आणि तो माणूस बघा पाश्चिमात्य देशामध्ये सिगार स्टोअरमध्ये काय असतं, स्विंगिंग लाईट असून त्याच्यावरती सिगार पेटवत असतात. तसा तो माणूस त्या स्विंगिंग लाईटवरती काय पेटवत होता, सिगार पेटवत होता. मनुष्य कसा होता, वेल ड्रेस होता. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. त्या सिगार स्टोअरमध्ये जाण्याच्या आधी त्या वेल ड्रेस मॅनने त्याच्याकडे असलेली एक सिल्क अम्ब्रेला होती, एक छत्री होती, ती त्या सिगार स्टोअरच्या दरवाजाजवळ ठेवलेली होती. सोफी स्टेप इनसाइड. सोफीच्या मनात असं वाटलं, मनात असं आलं की आपण आता ही छत्री चोरावी की जेणेकरून तो सिगार पेटवणारा मनुष्य आपल्या मागे येईल आणि पोलिसाला बोलवेल आणि आपल्याला अटक होईल, असं त्याच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू झाले. सोफी स्टेप इनसाइड. सोफीने त्या दुकानात प्रवेश केला, सिगार स्टोअरमध्ये. ग्रॅब्ड उचलणे, घेणे, बडकावणे. ग्रॅब्ड द अम्ब्रेला. त्या सोफीने ती छत्री की ज्या माणसाने ठेवलेली होती दरवाजावरती उचलली, घेतली. अँड सॉन्टर्ड ऑफ. बघा सॉन्टर्ड ऑफचा अर्थ दिला डाव्या बाजूला. वॉक्ड. बघा वॉक्ड इन अ रिलॅक्स मॅनर. आणि आरामात चालू लागला. छत्री उचलली त्या माणसाची आणि आरामात चालू लागला, बाहेर चालू लागला. सॉन्टर्ड ऑफ इट विथ स्लोली. The man at the cigar light followed hastily.
हेस्टिली घाईघाईने. त्या माणसाच्या लक्षात आलं की ज्याची छत्री होती त्याच्या लक्षात आलं की आपली छत्री कोणीतरी घेऊन चाललाय. त्यावेळेस तो माणूससुद्धा त्या सोपीच्या मागे धावू लागला, घाईघाईने जाऊ लागला, हेस्टिली घाईघाईने. आता पुढे संभाषण आहे तो छत्रीचा मालक आणि सोपी यांच्यामधलं. बघा काय दिलंय. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. स्टर्नली कडक आवाजात. त्यावेळेस तो छत्री मालक सोपीला म्हणाला, अरे माझी छत्री कुठे घेऊन चाललाय. ओ इज इट स्नियर्ड सोपी. स्नियर्ड टिंगल करत, उपहासाने. स्नियर्ड. त्यावेळेस सोपी त्याची टिंगल करतोय आणि म्हणतोय, तुझी छत्री कही. टिंगल करत म्हणतोय. ॲडिंग इन्सल्ट अपमान. ॲडिंग इन्सल्ट टू अ पेट्टी लार्सन्सी. पेट्टी क्षुल्लक. लार्सन्सी म्हणजे थेफ्ट, चोरी. सोपीला असं वाटलं की छत्री चोरल्यासोबत त्या मालकाचा, छत्री मालकाचा जर आपण थोडासा अपमान केला तर बरं होईल, की जेणेकरून तो आपल्याला काय करेल, पोलिसाच्या स्वाधीन करेल, असं सोपीला वाटू लागलं. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन. सोपी उलट, बघ तू पोलिसमनला बोलव, मी तुझी छत्री घेतली आहे, बोलव पोलिसमनला. आय टूक इट. मी घेतली छत्री. बघ अपमान करतोय तो, त्याची टिंगल करतोय. आय टूक इट युअर अम्ब्रेला. बघ मी घेतली तुझी छत्री, बोलव पोलिसाला. वाय डोंट यू कॉल अ कॉप. वरतून म्हणतोय पोलिसाला का बोलवत नाही. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. उलट तो सुचवतोय, सोपी सुचवतोय की बघ त्या छत्रीच्या मालकाला की बघ तिथे कॉर्नरवरती एक पोलीस उभा आहे, त्याला बोलव आणि मला पोलिसाच्या स्वाधीन कर, मी चोरली तुझी छत्री म्हणून. असं दोघांमध्ये. पुढे बघा स्क्रीनवरती. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स. त्या छत्रीच्या मालकाने, ओनर म्हणजे मालक, स्लोड हिज स्टेप्स. स्टेप्स म्हणजे पाऊल. छत्रीचा मालक सोपीकडे येत होता, दुरून संभाषण चालू होतं. लगेच त्या छत्री मालकाने त्याचे पावलं काय केले, स्लो केले, हळू चालायला लागला. सोपी डीड लाईकवाईज. सोपीने सुद्धा तसंच केलं. लाईकवाईज तसंच केलं. म्हणजे सोपीने सुद्धा काय केली, त्याची चाल कमी केली, पावलं स्लो केली. विथ प्रीमॉनिशन. पूर्वसूचना. प्रीमॉनिशन बघा डाव्या बाजूला अर्थ दिला आहे. अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, इस्पेशली समथिंग अनप्लेझंट. काहीतरी अनप्लेझंट घडेल, दुःखद घडेल अशी पूर्वसूचना. पूर्वसूचना, प्रीमॉनिशन. सोपीला अशी पूर्वसूचनाच आली, पूर्वसूचनाच मिळाली. काय सूचना मिळाली, त्याला वाटू लागलं थोडक्यात, दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. अगेन्स्टच्या विरोधात. सोपीला असं वाटू लागलं की पुन्हा नशीब आपल्या विरोधात आहे अशी सूचना, असं त्याच्या मनाला वाटू लागलं. केव्हा वाटू लागलं, जेव्हा त्या छत्रीच्या मालकाने त्याची पावलं काय केली, स्लो केली, तेव्हा सोपीला असं वाटलं की नशीब पुन्हा आपल्या कसं आहे, विरोधात जात आहे. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. आईड पाहणे, ॲट द टू क्युरियसली, क्युरियसली जिज्ञासूपणाने. आणि कॉर्नरवरती एक पोलीस उभा होता. तो या दोघांकडे म्हणजे त्या छत्रीच्या मालकाकडे आणि कोणाकडे, सोपीकडे जिज्ञासूपणाने पाहत होता. पोलिसमन निरीक्षण करत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. अजून संभाषण चालू त्यांच्यातलं. अम्ब्रेला मॅन काय म्हणतोय, अर्थातच. ऑफकोर्स म्हणजे अर्थातच. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर. उलट तो छत्री मालक काय म्हणतोय, वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर. मिस्टेक्स चुका, अकर घडणे. इफ इट्स युअर अम्ब्रेला. तो म्हणतोय अशा चुका अर्थातच होतात. तो सोपीला म्हणतोय. आय होप यू विल एक्सक्यूज मी. बघा उलट काय म्हणतोय तो, एक्सक्यूज क्षमा करणे. मला असं वाटतं तुम्ही मला काय कराल, क्षमा कराल. छत्रीचा मालक सोपीला म्हणतोय अशा चुका होतातच, मला तुम्ही काय कराल, क्षमा कराल. आय पिक्ड इट अप. पिक उचलणे. धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. आजच सकाळी मी ही छत्री एका रेस्टॉरंटमधून, एका हॉटेलमधून उचलली. इफ यू रेकग्नाइज.
रिकग्नाइज ओळखणे. इट ॲज युअर्स. व्हाय आय होप यू विल. आजच मी एका हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून ही छत्री सकाळी उचलली आणि जर तुमची खात्री झाली असेल की ही छत्री तुमचीच आहे, तुम्ही ओळखली असेल, तर मला असं वाटतं, मला अशी आशा आहे, यू विल काय पुढे, यू विल एक्सक्यूज मी असा आपण अर्थ घेऊया, तर तुम्ही मला क्षमा कराल. विद्यार्थी मित्रांनो, या एवढ्या पॅराग्राफमधून तो छत्रीचा मालक सोफीला म्हणतोय की आजच सकाळी मी एका रेस्टॉरंटमधून ही छत्री उचलली आणि ही छत्री तुमची आहे अशी तुमची खात्री पटली असेल तर तुम्ही मला काय कराल, क्षमा कराल. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्याची छत्री होती तो सुद्धा काय होता, चोर होता. त्याने सकाळीच दुसऱ्या एका दुकानातून, एका हॉटेलमधून ती चोरलेली होती आणि त्याला असं वाटतं की ही छत्री या माणसाची असावी, म्हणून तो सोफीला तसं म्हणतोय. काय म्हणतोय की तुम्ही मला काय कराल, क्षमा कराल. नशीब पुन्हा काय होतंय, त्याच्या उलट जात आहे, त्याच्या विरुद्ध बाजूने जात आहे. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोफी सॅव्हेजली. सॅव्हेजली रानटीपणाने, सॅव्हेजली. सोफी काय म्हणतोय, अर्थातच माझी आहे ती छत्री. सोफी रानटीपणाने म्हणाला, जोरात म्हणाला. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. रिट्रीट माघारी जाणे, आणि तो छत्रीचा मालक मागे फिरला, मागे गेला. त्याने ती छत्री सोडून दिली. द पोलिसमन हरीड. घाईघाईनं जाणे, हरीड. टू असिस्ट मदत करणे, असिस्ट. अ टॉल ब्लॉन्ड. बघा, ब्लॉन्डचा अर्थ उजव्या बाजूला दिलाय, अ पर्सन विथ पेल येलो हेअर. अ पर्सन विथ पेल येलो हेअर. बघा, पाश्चिमात्य देशांमध्ये केस कसे असतात, पेल येलो असतात, म्हणजे पिवळसर, फिक्कट पिवळसर रंगाचे. तर त्या ठिकाणी कॉर्नरवरती एक पोलिसमन उभा होता. तो काय करतोय आता, तो पाहत होता हे दृश्य या दोघांचं. तो पोलिसमन घाईघाईने जाऊ लागला. टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन ॲन ओपेरा क्लोक. क्लोक म्हणजे ड्रेस. ओपेरा ड्रेस घातलेल्या एका उंच सुंदर स्त्रीला मदत करण्यासाठी तो पोलीस जाऊ लागला, घाईघाईने जाऊ लागला. म्हणजे त्या पोलिसमनला एक उंच अशी काय येलोइश हेअर असलेली स्त्री दिसली आणि तिला मदत करण्यासाठी तो पोलीस गेला. क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ. च्या समोर. द स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. 2 ब्लॉकच्या पलीकडे, 2 बिल्डिंगच्या पलीकडे एक कार येत होती. त्या कारमध्ये एक स्त्री होती, किंवा त्या स्त्रीला, की जी उंच सुंदर होती, त्या स्त्रीला मदत करण्यासाठी तो पोलिसमन निघून गेला. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या पोलिसमनने या सोफीला काहीच विचारलं नाही, त्या अम्ब्रेला मॅनला सुद्धा काहीच विचारलं नाही. तो पोलिसमन तिथून निघून गेला. सो इट मीन्स द लक वॉज अगेन रनिंग अगेन्स्ट हिम. पुन्हा नशीब त्याच्या विरोधात धावत होतं. सोफी वॉक ईस्टवर्ड. ईस्टवर्ड बघा, 2 शब्द म्हणून तयार झालेला. ईस्ट म्हणजे पूर्व, वर्ड म्हणजे च्याकडे, पूर्वेकडे, पूर्वेच्या दिशेने. आता सोफी पूर्वेच्या दिशेने वळला, पूर्वेकडे वळला. थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. डॅमेज, डॅमेजचा अर्थ तो नुकसान होणे. स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट सुधारणा. आता बघा, सोफी तिथून पुढे निघाला. आता सगळं आपल्याला जे काही या धड्यामध्ये माहिती आहे ती सोफीबद्दल आहे, सोफीबद्दल धडा आहे. आता सोफी पुढे निघाला. वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. तो अशा रस्त्याने निघाला, पूर्वेकडच्या रस्त्याने, आणि असा रस्ता होता की तो रस्ता काय झालेला होता, डॅमेज झालेला होता. काय करून, सुधारणा करून डॅमेज झाला होता. म्हणजे पुन्हा त्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले होते. आपण अर्थ घेऊया. अशा रस्त्याने निघाला की सुधारणा करून सुद्धा काय झालेला होता, डॅमेज, म्हणजे त्याच्यावर खड्डे पडलेले होते. ही हर्ल्ड फेकणे, थ्रो, थ्रू. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली. आणि त्याने त्याच्या हातातली जी छत्री होती ती जोरात फेकली, संतापाने फेकली. इनटू ॲन एक्सकॅव्हेशन. खड्डा, डिच, एक्सकॅव्हेशन. जोरात त्याने एका खड्ड्यामध्ये ती छत्री भिरकावून फेकली.
ही मटर्ड, हळू आवाजात बोलणे, पुटपुटणे. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. बघा आता तो हळू आवाजात बोलू लागला, थोडक्यामध्ये तो शिव्या देऊ लागला. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन, कुणाला शिव्या देऊ लागला? द मेन, अशा लोकांना की ज्यांनी काय केलं होतं, हू विअर हेल्मेट्स, की ज्यांनी हेल्मेट घातलेले होते, अँड कॅरी क्लब्स. क्लब्सचा इथे अर्थ घेऊया, पोलिसाच्या हातातील काठी, दंडुका, क्लब्स. थोडक्यात पोलिसांनी हेल्मेट घातलेले होते, त्यांच्या हातामध्ये काठ्या होत्या, अशा लोकांना म्हणजे पोलिसांना तो काय करू लागला, तर शिव्या देऊ लागला. का? कारण त्याला ते अटक करत नव्हते. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. क्लचेस ताब्यात येणे, कारण त्याला पडायचं होतं, फॉल पडणे. ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, त्याला त्यांच्या ताब्यात जायचं होतं. दे सिम्ड, भासणे, वाटणे. दे सिम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि ते म्हणजे पोलिसमन. असं पोलिसमनला असं वाटत होतं की हा सोपी जणू काही एक राजा आहे. हिम ॲज अ किंग, पोलिसमनला असं वाटत होतं की सोपी हा एक जणू काही काय राजा आहे. हू कुड डू नथिंग रॉंग, की जो काही चुकीचं करू शकत नाही. या पॅराग्राफमध्ये पूर्वेच्या दिशेने निघाला, अशा रस्त्याने निघाला की त्या ठिकाणी खड्डे पडलेले होते. हातातली छत्री त्याने संतापाने एका खड्ड्यात फेकली आणि पोलिसांना काय देऊ लागला, शिव्या देऊ लागला. का देऊ लागला? कारण ते त्याला अटक करत नव्हते आणि पोलिसांना तो असं वाटत होता की हा जणू काय राजा आहे की जो काही चूक करत नाही. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती पुढचा पॅराग्राफ. ॲट लेंथ, ॲट लेंथ म्हणजे शेवटी, फायनली. ॲट लेंथ वाक्प्रचार आहे. ॲट लेंथ, फायनली, सोपी रिच वन ऑफ द ॲव्हेन्यूज, रस्ता, वे, ॲव्हेन्यू म्हणजे रस्ता. सोपी शेवटी पोचला, अशा रस्त्यावरती पोचला. वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट, पूर्वेकडच्या एका रस्त्यावरती तो पोचला. व्हेअर, की जिथे, द ग्लिटर, चमक, झगमगाट, अँड टर्मॉईल, गोंगाट, गोंधळ, टर्मॉईल. बघा उजव्या बाजूला अर्थ दिलेला आहे. अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, गोंगाट, टर्मॉईल. वॉज बट फेंट, अस्पष्ट, फेंट. आता तिथून सोपी पुढे निघाला, पूर्वेकडच्या दिशेने निघाला की जिथे झगमगाट, चमक कमी झालेली होती आणि गोंगाट सुद्धा कसा होता, कमी झालेला होता. ही ड्रॅग हिमसेल्फ, ड्रॅगचा अर्थ होतो खेचणे, नाईलाजाने चालणे. पण अर्थ घेऊया नाईलाजाने, निराशेने. तो निराशेने चालू लागला. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स, च्याकडे. मेडिसन स्क्वेअर, चौकाचं नाव आहे बघा. एम कॅपिटल आहे, स्क्वेअरचा एस कॅपिटल आहे. तो पूर्वेकडच्या त्या मेडिसन स्क्वेअरकडे चालू लागला, निराश होऊन चालू लागला. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट, इन्स्टिंक्ट अंतप्रेरणा, इन्स्टिंक्ट पूर्वेकडच्या दिशेने चालू लागला, निराशेने चालू लागला. आणि कुठे आला, एका मेडिसन स्क्वेअरमध्ये आला, चौकामध्ये आला, मेडिसन चौकामध्ये आला. फॉर म्हणजेच बिकॉज असा अर्थ घेऊया. बिकॉज द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज, असणे, जगणे, टिकणे, सर्वाइव्ज, इव्हन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. बघा काय म्हणतोय लेखक, बिकॉज द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज, कारण प्रत्येकाला घरी जाण्याची नैसर्गिक काय असते, इच्छा असते, ओढ असते, अंतप्रेरणा असते. इव्हन व्हेन द होम इज अ पार्क बेंच, जरी बगीच्यामधला बेंच हे घर वाटत असलं तरीसुद्धा शेवटी माणसाला घरी जाण्याची ओढ असते संध्याकाळी. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता संध्याकाळची वेळ होण्यात आलेली होती आणि आता आपण कुठेतरी जायला पाहिजे, पार्क बेंच सोडला पाहिजे. सोडूनच तो उठलेला होता. थोडक्यामध्ये काय सांगतोय लेखक की आता संध्याकाळची वेळ झालेली होती. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर, अनयुज्युअली नेहमीसारखे नसणारे, क्वाईट शांत, कॉर्नर तो एका शांत अशा कोपऱ्यावरती आला. सोपी केम टू अ स्टँड स्टील,
आणि तिथे स्तब्ध उभा राहिला. स्टँड स्टील, स्तब्ध उभा राहणे, स्टँड स्टील. एका कोपऱ्यावरती आला रस्त्याच्या, तिथे स्तब्ध उभा राहिला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. त्या कोपऱ्यावरती, रस्त्याच्या कोपऱ्यावरती शांतता होती. तिथे काय होतं, एक चर्च होतं. क्वेंट, बघा इकडच्या बाजूला दिलेला अर्थ क्वेंट म्हणजेच काय, अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन, जुन्या पद्धतीचे म्हणूया आपण. त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरती एक चर्च होतं, जुनं होतं. अँड ग्रॅम्बलिंग, रॅम्बलिंगचा अर्थ बघा उजव्या बाजूला, स्प्रेडिंग ऑर विंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डिरेक्शन्स. विंडिंग इरेग्युलरली, रॅम्बलिंग उतरत्या छप्पराचे, इरेग्युलर इन व्हेरियस डिरेक्शन वेगळ्या दिशांनी, जे छप्पर. आणि गॅबल्ड बघा त्याचा पण अर्थ दिला आहे, कन्स्ट्रक्टेड विथ अ गॅबल्स, ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ वॉल, एंड ऑफ रिच रूफ. बघा बऱ्याच घरांचे किंवा बिल्डिंगचं छप्पर कसं असतं, फ्लॅट नसतं, सपाट नसतं. म्हणजे दोन बाजूला त्याला मध्ये काय असतं, एक सपोर्ट असतो. आणि उतरत्या छपराचे म्हणूया आपण गॅबल्ड. थोडक्यात चर्चचं वर्णन केलं आहे. चर्च जुनं होतं, कसं होतं तर त्याचं छप्पर उतरतं होतं. अशा चर्चच्याजवळ तो आला. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो, व्हायलेट जांभळा, व्हायलेट स्टेन विंडो, त्या चर्चची एक खिडकी होती, त्या खिडकीचा रंग होता व्हायलेट. तिथून व्हायलेट स्टेन विंडो, अ सॉफ्ट लाईट ग्लोड, ग्लोड चमकणे. त्या खिडकीतून, चर्चच्या खिडकीतून काय येत होता तर उजेड येत होता, सॉफ्ट लाईट ग्लोड. व्हेअर नो डाऊट, की जिथे निसंशयपणे, नो डाऊट, द ऑर्गॅनिस्ट, ऑर्गॅनिस्ट म्हणजेच काय, वाद्य वाजविणारा. ऑर्गॅन म्हणजे वाद्य, ऑर्गॅनिस्ट वाद्य वाजवणारा. जसं आपण मंदिरामध्ये कीर्तन असतं, प्रवचन असतं, वेगवेगळे वाद्य असतात, तसंच चर्चमध्ये सुद्धा वेगवेगळे वाद्य वाजवणारा ऑर्गॅनिस्ट. लॉइटर्ड ओव्हर द कीज, आणि त्या चर्चमध्ये एक व्यक्ती ऑर्गॅनवरती काय करत होता किंवा वाद्य वाजवत होता. ओव्हर द कीज, जसं हार्मोनियम असते, त्या हार्मोनियमला काय असतात, कीज असतात. त्या प्रकारे तो ऑर्गॅनिस्ट काय करत होता, वाद्य वाजवत होता, कीज वाजवत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सॅबॅथ. बघा सॅबॅथचा अर्थ दिला इकडच्या बाजूला, अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स, म्हणजे एक धार्मिक दिवस. अँड ॲब्स्टिनन्स फ्रॉम वर्क केप बाय ज्यूज अँड ख्रिश्चन्स. ज्यू आणि ख्रिश्चन लोकांचा एक पवित्र सण म्हणूया, एक पवित्र दिवस म्हणूया. त्या चर्चमध्ये एक व्यक्ती काय करत होता, हार्मोनियम वाजवत होता, आपल्या भाषेमध्ये म्हणूया आपण, आणि प्रॅक्टिस करत होता. कारण काय येणार होता तर धार्मिक सण येणार होता. असं समजूया की रामाचा जन्म होणार होता, राम जन्म किंवा कृष्ण जन्म जे काय असेल, अशा पद्धतीने तिकडचं दिलेलं आहे. तर सॅबॅथ या पवित्र दिवशी त्याला काय करायचं असेल, वाद्य वाजवायचं असेल, त्याची काय करत होतो, प्रॅक्टिस करत होता. अँथेम, प्रार्थना गीत, सॅबॅथ अँथेम. चर्चमध्ये काय चालू होतं ते इथे दिलेलं आहे. एक मनुष्य काय करत होता, प्रॅक्टिस करत होता ऑर्गॅनवरती, कशासाठी, सॅबॅथसाठी. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स, आणि तिथून त्या ऑर्गॅनचे स्वर किंवा सूर सोपीच्या कानावरती आले. सोपीज इयर्स स्वीट म्युझिक, आणि ते संगीत सोपीच्या कानावरती आलं. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड, ट्रान्सफिक्स जागच्या जागी खिळून राहणे. त्या सुमधुर अशा स्वरांनी सोपी जागच्या जागी खिळून राहिला. अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स, कन्व्होल्युशन्स वेटोळ म्हणतो आपण बघा. कन्व्होल्युशनचा अर्थ दिला आहे कॉइल्स ऑर ट्विस्ट. कन्व्होल्युशन्स वेटोळे. ऑफ द आयर्न फेन्स, लोखंडी, फेन्स कुंपण. त्या चर्चला लोखंडी कुंपण होतं, त्या कुंपणाजवळ जागच्या जागी तो खिळून राहिला. थोडक्यामध्ये जसं आपण एखादं गाणं ऐकतो, त्या गाण्याचे स्वर किंवा एखादं प्रार्थना गीत ऐकतो, धार्मिक गीत ऐकतो, आणि आपण जागच्या जागी खिळून राहतो, असं त्याच्या कानावरती तिथले स्वर आलेत आणि तो ऐकू लागला. थोडक्यात लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, चर्चजवळ आलं. चर्च कसं आहे, त्याचं छप्पर कसं आहे, कोण प्रॅक्टिस करतं आहे, कशासाठी प्रॅक्टिस करतं आहे, आणि सोपीवर काय परिणाम झाला, त्या स्वरचा सोपीवर काय परिणाम झाला, तो जागच्या जागी खिळून राहिला. पुढे बघा. द मून वॉज अबोव, चंद्रोदय झालेला होता.
चंद्र कसा होता? फुल होता. अँड रेडियंट, फुल होता म्हणजेच काय? पौर्णिमेचा चंद्र असेल, पूर्ण चंद्र दिसत होता. रेडियंट होता, प्रकाशमान होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स, व्हेकल्स वाहनं, रस्त्यावरची वाहनं. अँड पेडेस्ट्रियन्स, रस्त्याने पायी चालणारे, पादचारी म्हणतो आपण. पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, आता वाहनांची वर्दळ कमी झालेली होती. चंद्रोदय झालेला होता, फुल चंद्र होता. पायी चालणारी संख्या कमी होती. वेअर फ्यू. स्पॅरोज, चिमण्या. ट्विटर्ड, चिवचिवाट. ट्विटर्ड स्लिपिली इन द यूज, यूज म्हणजेच कडा. यूज घरामध्ये बघा कडा असतात. इन द यूज ऑर लिटिल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. तर लेखक आपल्याला सांगतोय की त्यावेळेस वातावरण कसं होतं? चंद्रोदय झाला होता, वाहनांची वर्दळ कमी झालेली होती, लोकांची सुद्धा वर्दळ कमी झाली होती. चिमण्यांचा चिवचिवाट थांबलेला होता. चिमण्या कडांमध्ये, घरामध्ये कडा असतात तिथे गेलेल्या होत्या, लपलेल्या असतील. ऑर व्हाईल द सीन माइट हॅव बीन कंट्री चर्चयार्ड, आणि हा संपूर्ण सीन, हे संपूर्ण दृश्य वाटत होतं. कसं वाटत होतं? की जणू काही खेड्यातले काय चर्च आहे. कंट्रीचा इथे अर्थ ग्रामीण, कंट्री ग्रामीण भाग, चर्चयार्ड ग्रामीण भागातील चर्च आहे असं वाटत होतं. अँड द अँथेम, प्रार्थना गीत. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड, आणि जी व्यक्ती चर्चमध्ये ते वाद्य वाजत होता त्याच्यामुळे सोपीवर काय परिणाम झाला? सिमेंटेड, जोडणे. सिमेंट काय करतं? जोडतं. सिमेंटेड, जोडणे. सोपी टू द आयर्न फेन्स, त्या सुरांमुळे, ऑर्गॅनचे जे काही सूर येत होते त्या सुरामुळे हा त्या लोखंडी कुंपणाला खिळून राहिला. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन इज लाईफ कंटेन, आणि ते सूर ऐकून त्याला पूर्वीचे दिवस आठवले. वेल इन द डेज वेन इज लाईफ कंटेन, कंटेन च्याने युक्त असणे. कंटेन सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोझेस अँड ॲम्बिशन्स, ते सूर ऐकून, ते प्रार्थना गीत ऐकून त्याला आता पूर्वीचे दिवस आठवू लागले. कसं लाईफ आठवलं? लाईफ कंटेन सच थिंग्स ॲज मदर्स, त्याला आई आठवू लागली, त्याला गुलाब आठवू लागले. अँड ॲम्बिशन्स, आणि त्याची महत्त्वाकांक्षा आठवू लागली. अँड फ्रेंड्स, अँड इमॅक्युलेट, निष्कलंक. इमॅक्युलेट बघा उजव्या बाजूला अर्थ आहे परफेक्टली क्लीन अँड टाईडी, एकदम स्वच्छ, निष्कलंक. थॉट्स अँड कॉलर्स, थॉट्स अँड कॉलर्स, कॉलर्स म्हणजे सुद्धा थॉट्स. आणि त्याच्या डोक्यामध्ये असे निष्कलंक, असे पवित्र विचार येऊ लागले. कोणते पवित्र विचार? आई, गुलाब, महत्त्वाकांक्षा, मित्र, असे विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागले. थोडक्यामध्ये त्या प्रार्थना गीतामुळे सुपीच्या मनामध्ये काय होतं आहे? परिवर्तन होतं आहे की आता असं लाजीरवाणं जीवन आपण जगायचं नाही. जेलमध्ये जाण्याचे जे विचार आहेत त्याच्यापासून तो आता काय होतो आहे? परावृत्त होतो आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या धड्याचं नाव काय? कॉप अँड अँथेम, पोलीस आणि प्रार्थना गीत. म्हणजे इथे आपला अँथेम शब्द परिचित झाला. त्याच्याने काय झालं? त्याच्या मनामध्ये काय घडलं? परिवर्तन घडलं की आता आपण असं जीवन जगायचं नाही, आपण चांगलं जीवन जगायचं. त्याला चांगले, त्याचे डोक्यामध्ये चांगले विचार येऊ लागले. बघा पुढचा एक पॅराग्राफ आपण पाहूया आपण. द कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. कंजंक्शन, संयोग क्षमता. कंजंक्शन इथे अर्थ जुळून घेण्याची कला, संयोग क्षमता. कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. रिसेप्टिव्ह, ग्रहणशील. रिसेप्टिव्ह, ग्रहणशील, स्वीकारणारा. स्टेट म्हणजे स्थिती. स्टेट ऑफ माइंड, सोपीच्या मनाची ग्रहणशील क्षमता. अँड द इन्फ्लुएन्सेस, परिणाम. अबाउट द ओल्ड चर्च, त्या चर्चमधून जे काही सूर येत होते त्याचा होणारा परिणाम. ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. सडन, एकदम. वंडरफुल, आश्चर्यकारक. चेंज इन हिज सोल, सोल, आत्मा. सोपीचं मन ग्रहणशील झालं, ते स्वीकारू लागलं. काय स्वीकारू लागलं? चांगल्या गोष्टी स्वीकारू लागलं. त्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागले आणि त्याने ठरवलं, त्याच्यावर इन्फ्लुअन्स झाला. ठरवलं, काय ठरवलं? सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या आत्म्यामध्ये काय घडला? बदल घडला. ही व्ह्यूड, तो पाहू लागला, विचार करू लागला. व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर, रायझिंग, वाढणारे. रायझिंग हॉरर, हॉरर भीती, दहशत, हॉरर.
द पिट खड्डा, डिच, एक्सकॅव्हेशन, पिट खड्डा, into which he had tumbled, कोसळणे, टंबल्ड. त्याला आता आठवू लागलं, तो पाहू लागला, अरे आपण कोणत्या तरी खड्ड्यात पडलेलो आहे. खड्ड्यात म्हणजे काय, खऱ्या अर्थाच्या खड्ड्यात नाही, लाजीरवानं जीवन जगणं, फुकटाचं खाणं, जेलमध्ये जाणं, म्हणजे हा एक प्रकारे काय खड्डा आहे. अशा आपण एका खड्ड्यात पडलेलो आहे. इन टू विच ही हॅड टंबल्ड, द डिग्रेडेड डेज, डिग्रेडेड अधोगती, डिग्रेडेड अधोगतीचे दिवस, वाईट दिवस. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, अनवर्दी अयोग्य, डिझायर इच्छा, आकांक्षा. आता त्याला सगळं आठवू लागलं की अरे आपण एका मोठ्या खड्ड्यात पडलेलो आहे. खड्डा म्हणजे काय, हे असं जे जीवन आहे, फुकटाचं खायचं, जेलमध्ये जायचं, हे. द डिग्रेडेड डेज, अधोगतीचे दिवस, अनवर्दी डिझायर्स, अयोग्य अशा इच्छा, डेड होप्स, डेड म्हणजे मृत, होप्स इच्छा, कोणत्याही प्रकारच्या इच्छा नसणं, मृत इच्छा. रेकेड फॅकल्टीज, रेकेड उद्ध्वस्त, रेकेड फॅकल्टीज. अँड बेस, बेसचा इथे अर्थ क्षुद्र, हलक्या प्रतीचे. मोटिव्ज, प्रेरणा. दॅट मेडअप, बनविणे, मेडअप हिज एक्झिस्टन्स, अस्तित्व. आतापर्यंत त्याचं जे जीवन होतं हे कशाने भरलेलं होतं, अयोग्य अशा इच्छा, डेड होप्स, डिग्रेडेड डेज, रेकेड फॅकल्टीज, क्षुद्र प्रेरणा, अशांनी त्याचं जीवन बनलेलं होतं. आणि आता हे सगळं तो काय करणार होता, झुगारून टाकणार होता. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण उर्वरित पाठ पाहू. थँक्यू.